Hello, my dear students, and welcome to the English class of 8th standard, Bal Bharti, Maharashtra State Board. Today we are doing the poem 4.3, The Bees. Okay, before that, please subscribe the channel for more such videos, and please follow the playlist, the link of which is given in the description box, where there are all the lessons of English 8th standard. Okay, so let's start. आपण सुरू करूयात. तर प्लीज शेअर पण करा तुमच्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ. ओके, सो द बीज, लेसन नंबर पोएम नंबर 4.3, द बीज. तर ही शेक्सपियर यांची कविता आहे. ते त्यात त्यांनी मधमाशा कसं काम करतात, त्यांचं डिसिप्लिन, त्यांचं काम करण्याची पद्धत, त्यांची शिस्तबद्धता हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे या पोएमद्वारे. सो लेट्स स्टार्ट. द बीज. So work the honey bees, creatures that by a rule in nature teach. त्याचा अर्थ काय होतो की निसर्ग आपल्याला शिकवतो की कसं वागायचं, कसं डिसिप्लिन राखायचं. तसंच ते हनी बीज हे जी मधमाशी आहे त्यांना शिकवते, आणि त्यांच्या थ्रू आपण माणसं आम्ही पण त्यांच्याकडनं काहीतरी शिकायचं आहे. तर ते हनी बीज आपलं अखंड आयुष्य कसं डिसिप्लिनने जगतात, त्यांचं मध कसं गोळा करतात, त्यांची शिस्तबद्धता, त्यांचे ग्रुप्स वेगवेगळे असतात. राखणदार बीज, हनी बीज वेगळे असतात, मध आणणारे हनी बीज वेगळे असतात, राणी मधमाशी वेगळी असते. तर एखाद्या राज्य असतं, किंगडम असतं, त्याप्रमाणे त्यांचं लाईफस्टाईल असते. तर ते आपण बघूया. तर फर्स्ट स्टँजाचा अर्थ काय होतं की नेचर आपल्याला शिस्त शिकवतं, कसं जगायचं ते शिकवतं, वर्किंग ॲबिलिटीज शिकवतं. ओके, आता नेक्स्ट लाईन बघूया. द आर्ट ऑफ ऑर्डर टू अ पीपल्ड किंगडम, दे हॅव अ किंग अँड ऑफिसर्स ऑफ सॉर्ट्स. म्हणजे काय, तर इथे आपल्याला आर्ट ऑफ ऑर्डर टू अ पीपल्ड किंगडम म्हणजे माणसांनी ऑर्डरमध्ये काम करायचं. इन ऑर्डर म्हणजे तर शिस्तीत काम करायचं. दे शूड लर्न टू ऑर्गनाईज, कसं ऑर्गनाईज राहायचं हे त्यांनी शिकलं पाहिजे. एका राज्यामध्ये कसं ऑर्गनायझेशन असलं पाहिजे, कसं काम चाललं पाहिजे हे ते शिकत असतात. ओके, एक सक्सेसफुल कंट्री, एक राज्य कसं असतं ते त्यातून शिकत असतात. जस्ट लाईक द बीज. ओके, हनी बीज अगदी शिस्तीत असतात, तसंच आपण पण शिस्तबद्ध असलं पाहिजे. द बीज, त्यांना पण एक किंग असतो, राजा असतो त्यांच्यामध्ये, आणि ऑफिसर्स पण असतात. सॉर्ट्स म्हणजे वेगवेगळं काम करणारे, म्हणजे प्रत्येक कामासाठी वेगळे ऑफिसर्स. मंत्री, आपल्या देशा राज्यात कसे मंत्री वेगवेगळे त्यांना हे दिलेलं असतं, प्रभाग दिलेले असतात. एक पाण्याचं बघतो, एक इलेक्ट्रिसिटी बघतो, एक रस्ते बघतात. तसं ऑफिसर्स ऑफ सॉर्ट्स म्हणजे दे आर गिवन पर्टिक्युलर टास्क. सो दे have the king and the officers of sorts. Where some like magistrates correct the home. तर मॅजिस्ट्रेट असतात ते घर सांभाळतात, म्हणजे घरातलं वस्तू, घरातलं मॅनेजमेंट ते सांभाळतात. अदर्स लाईक मर्चंट्स वेंचर ट्रेड अब्रॉड. तर दुसरे अजून मधमाशा असतात, त्या ट्रेडरसारखं काम करतात. मर्चंट म्हणजे बिझनेसमॅनसारखं काम करतात. ओके, व्हॉट दे डू, दे गो टू डिफरंट प्लेसेस. आता रिस्क असणारं काम असतात ते सोल्जर्स करतात. दे गार्ड द नेशन, तसं त्या मधमाशांच्या पोळ्याचं रक्षण करतात. तर मर्चंट्स असतात, मॅजिस्ट्रेट असतात, सोल्जर्स असतात. ओके, आणि द सेम वे द बीज वर्क ॲज वेल. दे सी टू इट दॅट एव्हरी इज फॉलोइंग. सगळीजणं काम करतात, हे त्यांचं बघण्याचं काम असतं. कोणाचं, सोल्जर्सचं. फॉलोइंग द रूल्स, मग ते तिथे मॅजिस्ट्रेटचं काम येतं. अँड डुईंग देअर जॉब लाईक गार्डिंग द होम, दॅट इज बी हाईव्ह. तर मधमाशाचं पोळं असतं, त्याचं रक्षण करण्याचं काम सोल्जर्सवर असतं. नेक्स्ट इज अदर्स लाईक सोल्जर्स आर्म्ड इन देअर स्टिंग्स. तर स्टिंग्स म्हणजे काय, ते मधमाशांचं जे तिथे प्रिक करतात किंवा आपल्याला डंख मारतात तेव्हा त्यांची ते मिशा टाईप काटेरी त्यांचा एक भाग असतो नाकाजवळ, त्याला स्टिंग्स म्हणतात. तर त्या स्टिंग्सने ते स्वतःचं रक्षण करतात. ओके, किंवा
सोल्जर्स कसे कसे भाले असतात तसे ते त्यांचे स्टिंग्स असतात. दे आर्म्ड इन द्या स्टिंग्स. मेक बूट अपॉन द समर्स वेल्वेट बर्ड्स. बूट अपॉन द समर्स वेल्वेट बर्ड्स म्हणजे काय, ते नेक्टार जे मध असतं तर ते मध ते गोळा करतात. दे ट्रॅव्हल लाईक मर्चंट्स आणि ते नेक्टार गॅदर करतात. दे गॅदर द नेक्टार्स फ्रॉम फ्लावर्स अँड गार्ड देमसेल्स विथ द हेल्प ऑफ द स्टिंग्स. ते हनी बीज समर वेल्वेट बर्ड्स म्हणजे जी फुलं असतात समर्समध्ये येणारी त्यांच्यामधून ते मध काढतात, नेक्टार काढतात. ओके. अँड दे कलेक्टेड अँड दे सर्च फॉर समर वेल्वेट बर्ड्स. मग ते काय करतात, ते कलेक्ट केल्यानंतर दे बिकम व्हेरी हॅपी आणि मग ते बी हाईव्हकडे ते मध घेऊन येतात. आणि तिथे बी हाईव्हमध्ये कोण राहतो तर एम्परर, द किंग. ओके. दे मेक बूट अपॉन म्हणजे ते कलेक्ट अराउंड द वेल्वेट बर्ड्स आणि विच पिलेज विथ मॅरी मार्च ब्रिंग होम टू द टेंट रॉयल ऑफ देअर एम्परर. त्यांचा एम्परर म्हणजे त्यांची राणी माशी त्या मधमाशीच्या पोळ्यामध्ये राहत असते, तिथे येऊन ते मध टाकतात. ओके. इथे पिलेज म्हणजे लूट म्हणून सांगितलं, म्हणजे ते आणतात, चोरून आणल्यासारखं नेक्टार ते मध फुलांमधून आणतात आणि ते इथे एम्परर त्यांच्या राणी माशीजवळ ठेवतात. हू बिझीड इन हिज मॅजेस्टी सर्वेज द सिंगिंग मेझन्स बिल्डिंग रूफ्स ऑफ गोल्ड द सिव्हिल सिटीजन्स नीडिंग अप हनी द पुअर मेकॅनिक पोर्टर्स क्राउडिंग इन दिअर हेवी बर्डन्स ॲट हिज नॅरो गेट. ओके. आता हे एक्सप्लेन करते मी तुम्हाला. ह्याचा अर्थ काय की हू बिझीड इन हिज मॅजेस्टी सर्वेज म्हणजे तो राजा द किंग बिझी असतो त्याचं ड्युटीज करण्यात, किंगडममधल्या ड्युटीज राज्य करण्यात तो बिझी असतो, त्याला खूप राज्याची कामं असतात. सो द किंग इज बिझी. द बीज लाईक मेझन्स म्हणजे काम करणारे लोक, स्किल्ड लोक असतात ना, कटिंग ड्रेसिंग अशी सगळी घरं बांधणारी कामगार लोक असतात, त्यांना मेझन्स म्हणतात. तर ते बिल्डिंग द रूफ ऑफ गोल्ड. तर आता गोल्ड म्हणजे इथे मधाला सोनं म्हटलेलं आहे, तर ते मधाचं घर बांधतात किंवा मधाचं छत बांधतात. बिल्डिंग द रूफ ऑफ गोल्ड. हनी इज कम्पेअर्ड टू गोल्ड आणि ते येलो कलरचं असतं त्यामुळे त्याला गोल्ड म्हटलं. आणि त्याला खूप प्रेशियस असतं, त्यांच्यासाठी ते मध खूप प्रेशियस असतं. आणि ते आवाज करतात ना, असा आवाज, तर ते काम करताना दे हम वाईल डुईंग इट. आणि त्याला त्या शेक्सपियरनी काय म्हटलं पोएममध्ये, द सिंगिंग मेझन्स. ते गाणं म्हणत म्हणत ते सोन्याचं छत बांधतात. ओके. आणि द अदर बीज आर सिव्हिल सिटीजन्स आणि बाकीचे बीज असतात ते सिटीजन्स आहेत त्याच्यामध्ये. ओके. कळलं. द रूफ्स ऑफ गोल्ड द सिव्हिल सिटीजन्स नीडिंग अप द हनी म्हणजे ते मध ते गोळा करतात आणि ते व्यवस्थित लावतात. द पुअर मेकॅनिक पोर्टर्स क्राउडिंग इन द्या हेवी बर्डन्स ॲट हिज नॅरो गेट. आता हे पुअर मेकॅनिक्स कोणते बघूया आपण. ओके. पुअर मेकॅनिक पोर्टर्स म्हणजे ते खूप हेवी काम करतात, म्हणजे खूप कष्टाचं काम करतात, ते लोक गरीब असतात नाही का, ते कामगार, त्यांना त्यासाठी पुअर मेकॅनिक पोर्टर्स म्हटलेले आहे. दे वर्क व्हेरी हेवीली आणि ते हेवी वर्क ऑफ लिफ्टिंग टू गो इनसाइड द बिहाईव्ह फ्रॉम द नॅरो गेट. तर नॅरो गेट म्हणजे एक छोटासा दरवाजा असतो मधमाशाच्या पोळ्यामध्ये जाण्याचा, तर त्या रस्त्यातून हे पुअर मेकॅनिक पोर्टर्स जातात. अँड द बॅड टेम्पर्ड जज ऑफ द बीज हू हॅड सॅड आईज इज द वन हू पनिशेस द वन नॉट डुईंग देअर वर्क प्रॉपरली. आता हा कोण असतो इथे, द हेवी बर्डन्स इन नॅरो गेट द सॅड आईड जस्टिस विथ द सरली हम डिलिव्हरिंग ओव्हर टू द एक्झिक्युटर्स पेल द लेझी यॉर्निंग ड्रोन. तर जे काम करत नाही त्यांना हा जो जज असतो आतमध्ये बसलेला तो त्यांना पनिशमेंट देतो. ओके. द बॅड त्याला कोणी काम केलं नाही तर राग येतो, म्हणून त्याला बॅड टेम्पर्ड जज म्हटलेलं आहे ऑफ द बीज. हां. तर हू हॅज सॅड आईज म्हणजे तो रागाने त्यांच्याकडे बघतो आणि त्यांना पनिश करतो जे काम करत नाहीत आणि त्यांना पेल एक्झिक्युटर्सकडे देतो.
ओके. आणि त्या लेझी लोक आहेत त्यांना मारण्यासाठी, त्यांना सजा देण्यासाठी, शिक्षा देण्यासाठी. डिलिव्हरिंग ओव्हर टू द एक्झिक्युटर्स पेल. द लेझी यॉर्निंग ड्रोन. तर लेझी यॉर्निंग ड्रोन कोण आहे इथं? आता सर्ली म्हणजे बॅड टेम्पर्ड दिलं आहे, डिलिव्हरिंग म्हणजे हँडिंग ओव्हर, आणि एक्झिक्युटर्स म्हणजे पर्सन्स हू कॅरी आउट अ डेथ सेंटेन्स, पनिशमेंट देणारे. आणि ड्रोन म्हणजे अ मेल बी. आता जो राणी ही मधमाशी फिमेल असते, ती राणी असते, आणि जो मेल असतो, पुरुष असतो, तो लेझी असतो. मेल बी इज लेझी, आणि तो जांभया देत लेझी यॉर्निंग ड्रोन म्हटलेला आहे त्याला. ओके. तर अशी ही कविता आहे. I hope you understood very well. If you have any questions, you can comment me in the comment box, or if you like the poem, you can tell me so. So we'll be back with the next lesson or poem. Till then, take care and bye-bye.